बारामतीमध्ये ईव्हीएम मशीन ठेवलेल्या सीसीटीव्ही बंद असल्याची माहिती आहे। ज्या ठिकाणी हे ईव्हीएम मशीन ठेवलेले आहे तिथले सीसीटीव्ही बंद असल्याची माहिती समोर येते, तर सकाळपासून सीसीटीव्ही बंद असल्याची माहिती आहे। राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे लक्ष्मीकांत खाबिया यांनी तक्रार दाखल केल्याची माहिती समोर येते। तिकडची दृश्य आपण बघू शकतोय। बारामती लोकसभा मतदारसंघ ज्या ठिकाणी तिसऱ्या टप्प्यामध्ये मतदान झालं आहे आणि त्यानंतर इथले जे ईव्हीएम आहे ज्याच्यामध्ये इकडच्या उमेदवारांचं भवितव्य कैद झालेलं आहे ते ईव्हीएम स्ट्रॉंग रूम मध्ये ठेवले होते आणि त्या स्ट्रॉंग रूम वर सीसीटीव्हीची नजर होती, पण आता तिकडचे सीसीटीव्ही बंद असल्याची माहिती समोर येते। सकाळपासून हे सीसीटीव्ही बंद आहेत। सीसीटीव्हीवर ब्लँक येत आहे आणि काहीतरी एक टेक्निकल एररचा मेसेज येत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। बारामती लोकसभा निवडणुकीच्या मतदानाचे ईव्हीएम ठेवलेल्या गोडाऊन मधील सीसीटीव्ही बंद आहेत आणि त्यामुळे आता तक्रार दाखल करण्यात आली आहे। तर या विषयात माहितीसाठी आपले प्रतिनिधी अमोल धर्मा अधिकारी आपल्यासोबत जोडले गेले आहेत। अमोल, काय सांगाल बारामती मधील ईव्हीएम मशीन ज्याच्यामध्ये इथल्या उमेदवारांचं भवितव्य कैद आहे आणि मतदारांनी आपला कौल दिलेला आहे तिथे नजर ठेवणारे सीसीटीव्ही बंद असल्याचं कळतंय, काय अपडेट्स आहेत? नक्कीच आणि धक्कादायक म्हणजे गेल्या अनेक तासांपासून हे सीसीटीव्ही बंद असल्याची माहिती समोर आलेली आहे। अद्यापही या क्षणापर्यंत हे सीसीटीव्ही आहेत ते सुरू झालेले नाहीत आणि त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे असलेले लक्ष्मीकांत खाबिया यांच्याकडून याबाबत संशय व्यक्त करण्यात आलेला आहे आणि तशा पद्धतीची तक्रार सुद्धा यामध्ये देण्यात आलेली आहे। पण सर्वात महत्त्वाचं म्हणजे बारामती लोकसभा मतदारसंघाचं जे मतदान झालेलं आहे ही सगळी मतदानाची यंत्रणा आहे ती सध्या पुण्यात गोडाऊन येथे ठेवण्यात आलेली आहे आणि संपूर्णपणे या ठिकाणी सीसीटीव्ही यंत्रणा तैनात करण्यात आलेली आहे। कोणताही अनुचित प्रकार खरं तर या ठिकाणी घडू नये यासाठी ही सीसीटीव्ही यंत्रणा लावलेली आहे। पण ही सीसीटीव्ही यंत्रणा कशा पद्धतीने फोल ठरलेली आहे हे आपल्याला या माध्यमातून पाहायला मिळते, कारण की अनेक तासांपासून सीसीटीव्हीची यंत्रणा आहे ती बंद झालेली आहे आणि त्यामुळे कोणताही गैरप्रकार होणार नाही याची शाश्वती आता निवडणूक आयोग किंवा प्रशासन देणार का हा सुद्धा प्रश्न आहे। पण या निमित्तानं शरद पवार गटाकडून मोठा आक्षेप घेण्यात आलेला आहे आणि जी यंत्रणा बंद पडलेली आहे ती तातडीनं सुरू करावी अशा पद्धतीची मागणी सुद्धा करण्यात आलेली आहे। निश्चितच अमोल, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। याविषयीची अपडेट आपण तुमच्याकडून घेत राहूया। तर हे सीसीटीव्ही का बंद आहेत आणि ते कधीपर्यंत सुरू होणार असा सवाल सुद्धा या ठिकाणी उपस्थित होतोय। दरम्यान तिकडची दृश्य आपण बघू शकतोय। बारामती लोकसभा मतदारसंघ ज्या ठिकाणी तिसऱ्या टप्प्यामध्ये मतदान झालं होतं आणि दोन्ही बाजूचे जे उमेदवार आहेत त्यांनी या ठिकाणी प्रतिष्ठापणाला लावल्याचं पाहायला मिळालेलं होतं। प्रचार जोरात केलेला होता। त्याच मतदारसंघामध्ये तिसऱ्या टप्प्यामध्ये मतदान झालं, पण ज्या ईव्हीएम मध्ये या उमेदवारांचं भवितव्य कैद आहे आणि लाखो मतदारांनी जो आपला कौल दिलेला आहे तो कौल या ईव्हीएम मध्ये कैद आहे, त्याच ईव्हीएम वर नजर ठेवत असलेले हे सीसीटीव्ही कॅमेरे बंद असल्याचं दिसतंय। बारामती लोकसभा मतदारसंघाचे ईव्हीएम मशीन ज्या गोडाऊनमध्ये ठेवलेले आहेत त्या गोडाऊनचं सीसीटीव्ही फुटेज सकाळी 10:25 पासून बंद पडलेलं आहे। याच्या पाठीमागे काहीतरी काळबेरं तर नाही ना अशी शंका माझ्यासारख्या कार्यकर्त्याच्या मनात आल्याशिवाय राहत नाही। मी त्या विभागाच्या ज्या आरओ आहेत त्यांनाही फोन लावला, मला नो रिप्लाय आला। त्यानंतर संबंधितांशी सारखं बोलायचा प्रयत्न करतोय। तिथं टेक्निशियन अवेलेबल नाही, तिथं आमची लोक उपस्थित आहेत, त्यांना गोडाऊन नेऊन दाखवत नाही। पोलीस म्हणतात आम्हाला त्याच्याबद्दलच्या सूचना नाहीत। माझी विनंती आहे प्रशासनाला, काय चाललंय, काय चाललंय? तर हा सवाल राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडून विचारण्यात आला आहे। नेमकं काय चाललंय असा सवाल त्यांनी विचारलेला आहे। तर सकाळी 10 वाजल्यापासून 10-10:30 वाजल्यापासून ईव्हीएम वर नजर ठेवत असलेले हे जे सीसीटीव्ही कॅमेरे आहेत ते बंद असल्याचा आरोप या ठिकाणी केला जातो। दरम्यान रोहित पवार यावर प्रतिक्रिया देण्यासाठी जोडले गेले आहेत। रोहित पवारजी, ईव्हीएम मशीन ज्यामध्ये लाखो जे मतदार आहेत त्यांचा कौल कैद आहे त्याच्यावर नजर ठेवत असलेले सीसीटीव्ही बंद असल्याचं कळतंय, काय सांगाल, तुमची काय प्रतिक्रिया? ही जी कंप्लेन आहे आमच्याच पक्षातल्या लोकांनी केलेली आहे। जेव्हा ईव्हीएम मशीन त्या सेंटरवर आले होते तेव्हा लगेचच आम्ही परवानगी मागितली होती की आमच्या लोकांना सीसीटीव्ही जिथं ऍक्सेस आहे तिथं आम्हाला परवानगी द्यावी। आम्हाला 3 दिवस लावले, डिले 3 दिवसाचा त्यांनी केला आणि आता सुद्धा सीसीटीव्ही तिथं बंद आहेत। आम्ही कंप्लेन केल्यानंतर आता त्यांचा टेक्निशियन येतोय। त्यामुळे हे जे काही जो विषय आहे की तुम्ही कॉन्ट्रॅक्ट कोणाला देता, मुद्दामून बंद केलेत का चुकून झाले, हे जे काय चाललंय ना हे लोकशाहीच्या विरोधात आहे असं आमचं मत आहे। मग तुम्हाला संशय कोणावर आहे, काय संशय आहे? आता सत्तेतल्या लोकांवरच संशय आहे, पण आम्ही कोणाला आत जाऊन दिलं नाही आणि बाहेर जाऊन दिलं नाही। आमची लोक तिथं आहेत, पण आम्ही एक खपवून घेणार नाही। आणि अशा पद्धतीने तुमचे सीसीटीव्ही बंद पडत असतील की ज्या व्यक्तीला कॉन्ट्रॅक्ट तुम्ही दिलंय त्याच्यावर तुम्ही कारवाई करा अशी आम्ही मागणी करणार आहे, नाहीतर सरकारला याचं स्पष्टीकरण द्या।
आता पुढे नेमकं काय करणार आहात तुम्ही? तक्रार केलेली आहे, त्यानंतर निवडणूक आम्ही आयोग तक्रार केलेली आहे, अधिकारी आलेले आहेत, पण आम्ही ज्या व्यक्तीमुळे ही घटना घडली, सीसीटीव्ही बंद पडले, त्याच्यावर कडक कारवाई करा आणि कोण ती व्यक्ती आहे हे आम्हाला सगळ्यांसमोर आणा असं सांगणार आहे. पण रोहित पवारची एक सवाल उपस्थित होतोय, तो म्हणजे या ठिकाणी तुम्ही म्हणतायत की मुद्दामून कोणाला तरी असं कंत्राट दिलेलं आहे आणि त्यामुळे बंद पाडले की पडले असा सवाल तुम्ही उपस्थित करताय. जर पाडले असतील तर ते कशासाठी? नाही, आता याच्यामध्ये काही वेगळ्या गोष्टी केल्या जातात का नाही हे आम्हाला तरी माहित नाही, पण आमची लोक तिथं आहेत. आम्ही कोणालाही अनोळखी व्यक्तीला आत जाऊन देत नाही. आम्ही तिथल्या तिथं ऑब्जेक्शन घ्यायला तयार आहोत. आम्ही सोडणार नाही कोणाला जर कोणी काय वेगळं काय करण्याचा प्रयत्न केला तर. तर रोहित पवारजी, हा तर मुद्दा झाला बारामतीचा. बारामती लोकसभा मतदारसंघातील जे सीसीटीव्ही हे ईव्हीएम मशीन ज्या गोडाऊन मध्ये आहे तिथले सीसीटीव्ही बंद असल्याचं आता समोर आलंय, तुम्ही पाठपुरावा करत आहात म्हणून. तर आणखी असे जे प्रकार आहेत ते इतर मतदारसंघांमध्ये घडलेत का? नाही, आता हे बघा, जसं बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये पैशाचा खूप मोठ्या प्रमाणात वापर केला गेला, तसाच आता नगर दक्षिण मध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात पैशाचा वापर केला गेला. काही पुरावे आम्ही तिथं दाखवलेले आहेत, दिलेले आहेत. आणि मग त्याच्याच बरोबर काही तर अधिकारी स्वतः आत तिथं भाजपचे ब्रोशर ठेवलेले आहेत आणि ते लोकांना तिथं देतात. म्हणजे काय चेष्टा करतात हे लोकशाहीची. एक गरीब कुटुंबातला एक व्यक्ती आता लोकसभेसाठी उभा आहे आणि पुढे बलाढ्य शक्ती आहे. मग अशा परिस्थितीमध्ये जर सामान्य लोकांचे जे प्रतिनिधित्व करणारे लोक कसे निवडून येणार? पण आम्हाला विश्वास आहे लंके हे खासदार होणार म्हणजे होणार. निश्चितच. रोहित पवारशी तुमचा मुद्दा लक्षात आला आहे. दरम्यान धन्यवाद तुम्ही दिलेल्या या प्रतिक्रियेसाठी. तर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे लक्ष्मीकांत खाबिया ज्यांनी ही तक्रार केली आहे ते स्वतः या ठिकाणी जोडले गेले आहेत. खाबियाजी, तुमचं नेमकं काय म्हणणं आहे ईव्हीएम वर नजर ठेवत असलेल्या या सीसीटीव्ही विषयी? नाही, दोन गोष्टी आहेत त्याच्यामध्ये. एक तर ईव्हीएम मशीन. बोला. खाबिया यांचा फोन कट झाल्याचं पाहायला मिळतं, त्यांचा आवाज आपल्यापर्यंत येत नाहीये. दरम्यान लक्ष्मीकांत खाबिया ज्यांनी ही तक्रार केलेली होती त्यांचं नेमकं काय म्हणणं आहे तेही आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. त्यांना काय दिसलं, कधी दिसलं तेही आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. दरम्यान एक गंभीर स्वरूपाचा आरोप या ठिकाणी केल्याचं पाहायला मिळत आहे. तर निवडणुका ज्या लोकशाहीचा उत्सव आहे, ज्याच्यामध्ये लोक आपला मतदानाचा हक्क बजावत असतात आणि आपला जो उमेदवार आहे तो निवडून देण्यासाठी मतदान करत असतात, मतदान केंद्रापर्यंत येतात आपली सगळी काही कामं बाजूला ठेवून. कारण पुढची 5 वर्षांसाठी जे देशावर राज्य करणार आहेत ते खासदार त्यांना निवडून द्यायचे असतात, सरकार निवडून द्यायचं असतं. आणि अशामध्ये ज्या ईव्हीएम मशीनमध्ये हे भवितव्य कैद आहे उमेदवारांचं, त्याच ईव्हीएमवर नजर ठेवणारा ईव्हीएम हे सीसीटीव्ही कॅमेरे बंद पडल्याचं दिसतंय. दरम्यान खाबिया यांनी याविषयी तक्रार केलेली आहे. तर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचं याविषयी नेमकं काय म्हणणं आहे ऐकूया. ईव्हीएम मशीन ज्या गोडाऊनमध्ये ठेवलेल्या आहेत त्या गोडाऊनचं सीसीटीव्ही फुटेज सकाळी 10:25 पासून बंद पडलेलं आहे. याच्या पाठीमागे काहीतरी काळबेरं तर नाही ना? तर याच्या मागे काही काळं बेरं तर नाही ना असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. दरम्यान पुन्हा एकदा खाबिया, लक्ष्मीकांत खाबिया हे आपल्यासोबत जोडले गेले आहेत. त्यांच्याकडून आपण प्रतिक्रिया घेऊयात. खाबियाजी, नेमकं काय म्हणणं आहे तुमचं या ईव्हीएम मशीनवर नजर ठेवणाऱ्या सीसीटीव्ही विषयी आणि तुमच्या कधी लक्षात आलं की इथले सीसीटीव्ही बंद आहेत? नाही, काय झालं, सुरुवातीपासूनच आम्ही या गोष्टीचा सगळा पाठपुरावा करत होतो. आम्ही जेव्हा ईव्हीएम त्या गोडाऊन मध्ये ठेवल्या तेव्हापासूनचा आमचा त्याचा पाठपुरावा सुरू आहे. आम्ही काही पासेस काढून काही लोक आमची त्या सीसीटीव्ही फुटेज पाहणाऱ्या तिथे बसवली होती. आज सकाळी बरोबर 10:23 पासून ते बंद होतं आणि जवळपास 45 मिनिटं हे सीसीटीव्ही फुटेज बंद होतं. वास्तविक पाहता एक टेक्निशियन तिथं 24 तास असायला हवा, तो उपलब्ध नाही. 3 लेअर सिक्युरिटी म्हणते शासन की सीआरपीएफ आहे, पोलीस आहे, नंतर परत बाहेर आहेत. 3 टप्प्यात सिक्युरिटी असताना सुद्धा आमची जी लोक तिथं पाहायला बसली त्यांना गोडाऊन सुद्धा रात्री पाहून देत नाही, चक्कर मारून देत नाही. आता जी बाहेर बसलेत जे सीसीटीव्ही फुटेज बघून लक्ष ठेवतात आमची लोक, आता सीसीटीव्ही फुटेजच बंद. आतमध्ये जायला संधी नाही, पाहायला संधी नाही. मग नेमकं काय झालंय याचा टोटल रिपोर्ट हा शासनाने दिला पाहिजे की कशामुळे बंद पडलं, ह्याच्या पाठीमागे कुठली शक्ती होती का, ह्याच्या पाठीमागे कोण लोक आहेत का, हे कशामुळे टेक्निकल रिझनमुळे बंद पडलं. पण याचा अहवाल शासनाने आम्हाला उमेदवार प्रतिनिधी म्हणून आम्हाला मागायचा अधिकार आहे की नाही. आणि लोकशाहीत
इतकी महत्वाची सीट जी बारामती अख्खं देशाचं लक्ष लागलेलं आहे, तिथं इतका निष्काळजीपणा टेक्निकल टीम कडनं होऊ कसा शकतो? मग याच्या पाठीमागे नेमकं लॉजिक काय हे सुद्धा कळलं पाहिजे ना. म्हणजे एक तर धनशक्ती विरुद्ध जनशक्ती हा सगळा प्रवास असताना, हा संघर्ष असताना अशा पद्धतीची घटना होणं हीच निषेधार्ह आहे. मुळात ही लोकशाहीला कलंक आहे असं माझं म्हणणं आहे. निश्चितच खाबियाजी, तुमचा मुद्दा लक्षात आला आहे, तुम्ही तक्रारही केलेली आहे. आता पुढे काय कार्यवाही होते ते बघावं लागेल. दरम्यान धन्यवाद, तुम्ही लोकशाही मराठीशी बोललात त्याबद्दल. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.